तर महाराष्ट्र एटीएसने तिकडे पुण्यात सुद्धा छापे टाकलेत। कोंढवा भागामध्ये दहशतवाद विरोधी पथकाने छापेमारी केली। एका व्यक्तीची कसून चौकशी केली जाते। दहशतवादी जुबैर हंगरगेकरशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। अद्याप त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं नसलं तरी त्याच्या घराची झडती घेण्यात आल्याची माहिती समोर येते। महाराष्ट्र एटीएसने पुण्यामध्ये सुद्धा छापे टाकलेत। कोंढवा भागामध्ये दहशतवाद विरोधी पथकाने छापेमारी केली। एका व्यक्तीची कसून चौकशी करण्यात आल्याची माहिती मिळते। जुबैर हंगरगेकरशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करून ही छापेमारी करण्यात आली आहे। त्या व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे। त्या व्यक्तीला अद्याप ताब्यात घेतलं नसलं तरी त्याच्या घराची झडती घेण्यात आली। दिल्ली स्फोटानंतर एटीएस कडून महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी छापेमारी केली जाते। ठाण्यातल्या मुंब्र्यामध्ये सुद्धा एटीएसने कारवाई केली आणि त्यानंतर आता महाराष्ट्र एटीएसने पुण्यामध्ये छापा टाकलाय। कोंढवा भागामध्ये दहशतवाद विरोधी पथकाने छापेमारी केली। एका व्यक्तीची कसून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। अधिकची माहिती देत आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे। चंद्रकांत, महाराष्ट्र एटीएसने पुण्यात छापेमारी केली, सध्या कसा तपास सुरू आहे? काल दुपारी ही छापेमारी करण्यात आली। यापूर्वी महिनाभर तिकडं हंगरकर एक आयटी इंजिनियर पकडला होता। त्या संबंधातले हे सगळे त्या काळात लॅपटॉप पकडला होता, काही दस्तावेज पकडले होते। त्याचा पंचनामा करण्यासाठी जी कारवाई होती असं एटीएसच्या सूत्रांनी आपल्याला सांगितले। पण काल परवा जो दिल्लीत बॉम्बस्फोट झालाय त्याचा ह्या कारवाईचा काही संबंध आहे का हे अद्याप तरी समोर आलेलं नाही। पण दिल्लीत बॉम्बस्फोट होता, महाराष्ट्राची एटीएस अलर्ट झालेली दिसते आणि कोंढवा जे नेहमी इथं काही ना काही दहशतवादी त्यांचे कनेक्शन निघतं त्या अनुषंगाने ही काही छापेमारी आहे का हे नंतर तपासात समोर येईल। पण काल एटीएसने पुन्हा एकदा कोंढवा पिंजून काढलेलं आहे आणि काही संशयास्पद कोणी काही दिसतंय का त्याची सगळी तपासणी केलेली आहे। नक्कीच चंद्रकांत, त्यामुळे या तपासातून नेमकं काय समोर येतं हे पाहावं लागेल। धन्यवाद माहितीसाठी।